दिल्लीतल्या स्फोटानंतर शिर्डीमध्ये आता हाय अलर्ट दिलेला आहे। शिर्डीचं साई मंदिर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे। हाय अलर्टवर केली आहे बॉम्ब शोधक पथक, पोलीस कर्मचारी, MSF जवान तसंच मंदिर सुरक्षा विभागातले सुद्धा कर्मचाऱ्यांनी तैनात केलेली आहे। कसून तपासणी केली जाते। भाविकांना तपास केला जातोय। साई मंदिरामध्ये तपासणी करूनच प्रवेश दिला जातोय। मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक भाविकाची कसून तपासणी केली जाते। राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि साईबाबांच्या शिर्डीत देखील पोलीस यंत्रणा असतील किंवा साई संस्थांचं सुरक्षा पथक असतील हे देखील सतर्क झालेले आहेत आणि काल रात्रीपासूनच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडवरती आहे। आज सकाळचं जर चित्र बघितलं तर प्रत्येक भाविकाची अगदी कसून तपासणी करूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातोय। साई मंदिराचे जे सगळे काही प्रवेशद्वार आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रत्येक भाविकांची जी आहे ती कसून तपासणी केली जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर साई मंदिराला देखील यापूर्वी अनेकदा धमकीचे मेल आलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवरती जे आहेत ते साई संस्थान अधिक अलर्ट असल्याचं बघायला मिळतंय। रात्रीपासूनच या ठिकाणी सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अगदी चोख करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक भाविक मग त्यात महिला असतील, पुरुष असतील किंवा लहान मुलं असतील यांची देखील तपासणी करूनच साई मंदिरात त्यांना प्रवेश दिला जातोय। सचिन मनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।